निवडणूक जाहीर झाल्यावर लगेचच औरंगाबादमध्ये बोगस मतदार याद्यांचं प्रकरण समोर येत आहे। सिल्लोड मतदारसंघामध्ये बोगस मतदार याद्यांमध्ये तयार केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय। सिल्लोड, अजिंठा आणि फरदापूर इथं 40,000 मतदारांची नावं वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये नोंदवण्यात आली आहेत। निवडणूक विभागानेही हा घोळ झाल्याचं मान्य केलंय, त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये गोंधळ उडण्याची शक्यता आहे। सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाली होती। सिल्लोड तहसीलदारांकडे 31 जुलैला अशी तक्रार प्राप्त झाली होती। त्यानंतर त्यांनी त्यांच्या स्तरावर या सगळ्या दाव्यांची छाननी केली। प्लस ASD लिस्ट जी आम्ही तयार करणार आहोत ही तक्रारकर्त्याला आम्ही देणार आहोत, जेणेकरून तक्रारकर्त्याला त्यांचे जे पोलिंग एजंट तिथे मतदान केंद्रावर असतील तिथं ते ऑब्जेक्शन घेऊ शकतील की याच्या आयडेंटिटीबद्दल प्रिसाइडिंग ऑफिसरने अधिक तपास करावा। ज्या लोकांजवळ स्वतःचं काही राजकीय कर्तृत्व नसतं किंवा ज्या स्वतः कर्तबगार नसतात असे लोक निवडणूक जिंकण्यासाठी नको त्या चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात। जे लोक मतदान यादीमध्ये येण्याच्या लायक नाहीत, ज्यांचं वय नाही किंवा जे त्या विभागाचे रहिवासी नाहीत, अशा लोकांची नावं त्याच्यामध्ये टाकण्याचं काम हे आमचे जे विद्यमान आमदार आहेत, मंत्री, कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनीच ही नावं वाढवलेली असावीत, बोगस नावाची भरती यांनी केलेली असावं असा आमचा सरळ आरोप आहे। सिल्लोड शेवगाव विधानसभा मतदारसंघामध्ये फुलंब्री, औरंगाबाद पूर्व, पश्चिम आणि मध्य आणि भोकरदन असे 40,000 नाव हे 2 ठिकाणी डबल आहे। याचा पाठपुरावा आम्ही निवडणूक आयोग दिल्ली, आमचे माननीय नामदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या पत्रावरती निवडणूक आयोग दिल्ली, त्यानंतर निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कोकणी साहेब, संबंधित तहसीलदार गायकवाड साहेब आणि कलेक्टर साहेब यांच्याकडे आम्ही लेखी आणि पुराव्यासह तक्रार केलेली आहे।